हॅलो फ्रेंड, स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवण स्पेशल अशी रेसिपी। काय असणार आहे स्पेशल नक्की तुम्हाला कळेल, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे पळीपापड। अगदी कमीत कमी साहित्यामध्ये कमीत कमी वेळेमध्ये होणारी झटपट अशी ही रेसिपी जी आहे ती आज आपण बनवणार आहोत। आणि रेसिपी बनवण्याची साधी सोपी पद्धत जी आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता अगदी 3 साहित्य जे आहे ते आपल्या या रेसिपीसाठी आपण घेतलेलं आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्याच आपण या ठिकाणी घेतलेल्या आहेत। आणि या सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, नक्की चेक करा। तर बघू शकता या ठिकाणी आजच्या रेसिपीसाठी आपण वापरलेला आहे बारीक रवा। तर या ठिकाणी आपण घेतलेला आहे जाड रवा। तर तुमच्याकडे बारीक रवा असेल तो वापरला तरी देखील चालेल। तर आता जो उपलब्ध आहे तो जाड रवा आहे आणि यालाच जो आहे तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत। आणि आपल्या रेसिपीसाठी जसा रवा ज्या पद्धतीचा रवा जो वापरला जातो अगदी त्याच पद्धतीमध्ये हा रवा जो आहे तो आपण या ठिकाणी तयार करून घेणार आहोत। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी या प्रमाणामध्ये रवा जो आहे तो बारीक करून घ्यायचा आहे। तर पाणी न टाकता हा रवा जो आहे तो या ठिकाणी आपण बारीक करून घेतलेला आहे। 0 नंबरचा रवा ज्याप्रमाणे असतो अगदी त्याच प्रमाणामध्ये बारीक जो आहे तो या ठिकाणी आपण करून घेतलेला आहे। आणि या ठिकाणी दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या ज्या आहेत पाणी न टाकता क्रश करून घ्यायचा आहे। अगदी या पद्धतीमध्ये मिरच्या ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी क्रश करून घेतलेल्या आहेत। आणि एक एक करून आपलं साहित्य जे आहे तयार होत आलेलं आहे। आता आपण आपल्या रेसिपीला जी आहे ती सुरुवात करणार आहोत। नॉनस्टिक कढईमध्ये या ठिकाणी आपण 2 वाट्या गरम पाणी घेतलेलं आहे आणि रव्याचं प्रमाण जे आहे ते 1 वाटी जे आहे ते घेतलेलं आहे। तर 2 वाट्या पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे। त्यातील 1 वाटी पाणी जे आहे ते आपण साईडला काढून घेणार आहोत। आणि सुरुवातीला जे आहे 1 वाटी पाण्यामध्ये जो रवा जो आहे तो आपण शिजवून घेणार आहोत। त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं टाकलेलं आहे, मिरची टाकलेली आहे आणि या ठिकाणी आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आणि 1 उकळी जी आहे ती या ठिकाणी आपण काढून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आपल्याला रवा जो आहे तो टाकायचा आहे। तर इथे बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये रवा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी शिजवून घ्यायचा आहे। पाण्यामध्ये जो आहे तो सगळ्यात आधी मिक्स करून घ्यायचा आहे। त्याच्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडून काढायच्या आहेत। अगदी या पद्धतीमध्ये हे सर्व जे आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्येच आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं पाणी। तर थोडं थोडं पाणी करून रवा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी तयार करून घ्यायचा आहे। पापड बनवण्यासाठी ज्या कन्सिस्टन्सीमध्ये हे प्रमाण जे लागतं अगदी त्याच पद्धतीमध्ये हे प्रमाण जे आहे ते आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आणि गुठळ्या जर झाल्या असतील तर लाटण्याने अशा पद्धतीने त्या मोडून घ्यायच्या आहेत। एकाच डायरेक्शनमध्ये हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण शिजवून घेणार आहोत। अवघ्या 5 ते 7 मिनिटांमध्ये ह्या गुठळ्या ज्या आहेत त्या मोडल्या जातात। आणि या ठिकाणी बघू शकता जर पाण्याची आवश्यकता पडत असेल तर या ठिकाणी आपल्याला थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्यामध्येच हे मिश्रण जे आहे ते वाफवून घ्यायचं आहे। अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये ह्या मिश्रणाची कन्सिस्टन्सी जी आहे ती तयार होते। सुरुवातीला जे आहे ते पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी ठेवायचं आहे। हळूहळू करून हे प्रमाण जे आहे ते आपल्याला वाढवायचं आहे। ज्या पद्धतीमध्ये ज्या प्रमाणामध्ये आपला रवा असेल अगदी त्याच कन्सिस्टन्सीमध्ये ही रव्याची जी आहे पापड बनवण्यासाठीची जी कन्सिस्टन्सी लागते अगदी ती कन्सिस्टन्सी जी आहे ती या ठिकाणी बघू शकता आपण तयार करून घेतलेली आहे। या ठिकाणी तुम्ही हिरवी मिरचीच्या ऐवजी चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची देखील या ठिकाणी तुम्ही वापरू शकता। तर बघू शकता आपली कन्सिस्टन्सी जी आहे पापड बनवण्यासाठीची जी कन्सिस्टन्सी लागते ती कन्सिस्टन्सी या ठिकाणी आपण तयार करून घेतलेली आहे। आणि एका कापडावरती जे आहे ते या ठिकाणी आपण पापड जे आहेत ते पसरवून घेणार आहोत। तर बघू शकता अगदी या पद्धतीमध्ये थोडे थोडे करून हे पापड जे आहेत चमच्यानेच या ठिकाणी आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत। तर आज आपण बनवलेले होते अगदी कमीत कमी साहित्यामध्ये रव्याचे पळीपापड। कमी वेळामध्ये झटपट होणारे असे हे पापड जे आहेत ते आज आपण या ठिकाणी बनवलेले आहेत। आणि या ठिकाणी बघू शकता आपण कॉटनचा कपडा घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी प्लास्टिकचा पेपर असेल त्यावरती केले तरी देखील चालेल।
तर अगदी या पद्धतीमध्ये हे पापड जे आहे ते आपण तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर 2 ते 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये हे पापड जे आहे ते आपल्याला वाळून घ्यायचे आहेत. उन्हाळी वाळवण स्पेशल अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे शक्य तितके दिवस म्हणजेच उन्हामध्ये जितकं शक्य होईल तितकं जे आहे कडकडीत वाळून घ्यायचं आहे, कारण की हे पदार्थ जे आहेत आपल्या वर्षभरासाठी साठवणीसाठी जे पदार्थ जे आहेत ते आपण बनवत असतो. आणि अशा पद्धतीमध्ये आपले हे पळी पापड जे आहे ते तयार झालेले आहेत आणि हे जे आहेत हे 2 ते 3 दिवस आपण कडकडीत असे उन्हामध्ये वाळून घेणार आहोत. तर कशी वाटली ही आजची झटपट अशी रव्याचे पळी पापड ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन असाल तर नक्की